लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे मिसळ। त्यात जर झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ समोर आली तर कोणालाही खाण्याचा मोह आवरता येणार नाही। चला तर बनवूया ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ। रात्री मी पाव किलो मटकी भिजत ठेवली होती। साधारण 6 ते 7 तास भिजत ठेवायची। सकाळी छान धुवून घ्यायची आणि एका कपड्यात घट्ट बांधून उबदार ठिकाणी ठेवायची। असे केल्यास मटकीला छान मोड येतं। एका पातेल्यात मटकी, त्यात अर्धा तांब्या पाणी आणि अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद घालून एकीकडे छोट्या डब्यात मी 2 बटाटे मटकीसोबत उकडायला ठेवायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मिसळसाठीचे वाटण म्हणजेच मसाला तयार करण्यासाठी इथे 9 छोटे कांदे, 4 लसूण गड्डे, 2 मोठे टोमॅटो आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिसळ खायची म्हटलं तो थोडीफार मदत करावीच लागेल ना। कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता है असं म्हणत विवेकने मला सर्व कापाकुपी करून दिली। एकाकडे 3 चमचे तेल घालून त्यात ओले नारळाचे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथं नारळ खूप छान भाजलं गेलं आहे। ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये पातळ लांब काप केलेला कांदा खरपूस रंग होईपर्यंत भाजून घेऊ। कांदा छान लालसर भाजला गेला आहे। त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि थोडेसे तेल सोडून छान परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झाला आहे। त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून 1-2 मिनिट परतून घेऊया। सर्व मसाले छान भाजून झाले। त्यामध्ये आधी भाजलेलं नारळ टाकू, एकत्रित करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवू। थंड झालेले मसाले मिक्सरला लावून घेऊ। पाण्याचा जास्त वापर न करता त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ। ही अशी फोडणीसाठी इथे एक मोठं पातेले घेतले। मिसळला रस्सा जास्त लागतो त्यासाठी नेहमीपेक्षा जास्त तेल यामध्ये टाकते, कारण मिसळला कट आला पाहिजे। तेल छान गरम झाले, त्यात कढीपत्ता टाकू। ती अशी तडतडली की त्यात आपण जे वाटण केले ते टाकू। गॅस मंद करून एक 5 ते 7 मिनिट मसाला छान परतून घ्यायचा। आता त्यात टाकूया जिरे पावडर, धने पावडर, कोल्हापुरी मसाला, चवीनुसार मीठ। इथं मी मटकी शिजवतानाच मीठ घातलं होतं म्हणून आता टाकत नाही। उकडलेला बटाटा घालून मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला छान कोरडा झाला आहे, त्याला तेलही छान सुटले। त्यामध्ये आपण उकडलेली मटकी घालून छान ढवळून घेऊ। मिसळ किती पातळ हवी आहे त्यानुसार आपण त्यात पाणी घालू। कोल्हापुरी मटकी मिसळ तयार आहे। त्यावर असा मस्त कटही आला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल अशी।